हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज चौथा दिवस आहे मामाकडचा. आता आम्ही चाललो आहे दोन मावशांच्या घरी. तुम्ही शेवटपर्यंत बघा. मावशी माझ्यासोबत आहे हर्ष आणि यश. हर्ष आणि हर्षद. हां, आता आम्ही रोझरी चर्चकडे आहोत, चाललो आहोत. आता आम्ही कन्नडीला कन्नडी एस टी स्टँडवर. हो, चला चला मग आपण नीट घे बघू. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघत बसा. हर्षद, हर्ष, चला. उडाला तो. तू हल्लाच ना. काय ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी आहे ही. इकडनं जातो येते आता तुम्ही बघू शकतात. आता आम्ही आलो एक मावशीच्या घरी. ही ती त्या मावशीचं घर आहे, गावचं घर. हा नाही त्यासाठी लावलं. पाणी भरपूर आहे. चला मावशीच्या बावडीवरती उड्या मारा लवकर. कसं असेल.
बघू आता जेपर्यंत वेळ जाईल तर तो काय करतो. मी तो खेकडा हिलच खाली आहे. बेडूक असतो ना तो बाजूला असतो, तेच मधोमध नसतो कधी. अक्का असं असणार. हे काहीतरी दुसरं काहीतरी ते बघ, ते मासे आहेत. त्यांना वाटतं काय ते खायला टाकलं म्हणून ते आले बघायला. खेकडाच आहे तो. खेकडा नसतो, खेकडा पण बाजूलाच येतो कोपऱ्यात. आणि कासव असं असं लगेच वरती येत नाही तो. त्याचं तोंड काढून जातो परत, निघून फिरत जातो असतात पटकन. ते. आमची ते मावशी आहे ना, झाडात काहीतरी पान तिच्या- बिन पडलं खाली, काहीतरी पडलं असतं. हा, ह्या झाडाच्या ते पडल्या. सारे पान आहे ते. इडिया. आम्ही कासव बनवलं गेलो. तुम्ही त्याला कासव बेडूक तेव्हा कुत्रा सगळे बनवलं ते. कुठे कुत्रा? गाईच आता नदीवर चाललोय आपण, नदीवर. आणि बाकीची मंडळी पुढे चालतात. हे पप्पा आहेत माझे आणि बाकी हर्षद ते काका आहेत, माझ्या मावशीचे मिस्टर. तुम्ही बघू शकता. चला पण तुम्ही पण चला बघायला मजा, नदीवरची मजा, आंघोळ करायची मजा. चला चला चला. फोटो काढू. हा मग व्हिडिओ स्टार्ट आहे. हिचा कॅमेरा स्टिक गेली तुझी, ल हलते स्टिक. मी काढतो, थांब थांब परत. उचल दे. आता आपण आलो दुसऱ्या मावशीच्या घरी. मावशीचं नाव काय? वैशाली मावशी. येस, वैशाली मावशीचा घरचा रस्ता आहे. कुठेही मावशी घर घेतलंय आर पार. एक रस्ता भारी आहे. झाडा झुडपात घर, मध्ये आहे घर, बाजूने झाडा झुडपात. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत. आम्ही तुम्हाला दाखवू आणि आमचा गोल्या पण दाखवतो तुम्हाला. आमच्याकडे गोल्या पण आहे. आमचा एक भाऊ आहे, आमचा भाऊ आहे गोल्या. त्याचं नाव आहे गोल्या आम्ही ठेवलं आहे. त्याचा गोली आहे. आम्ही नाव ठेवलं भावांनी. त्याचं नाव आहे हर्षद. हर्षद बाबू. आणि हा जो समोर उभा आहे ना त्याचं नाव आहे हरीश. हर्ष. हिरो आहे. आमच्या मावशीचं घर संपत नाही, रस्ताच संपत नाही. घर नाही, रस्ताच संपत. सॉरी, घर नाही, रस्ताच संपत. काय करणार? एन कुठे होतो काय आम्हाला माहितीच नाही. ते बघा महिला मंडळ बघा, घरात शिरायच्या आधीच बोबा. आता ते मगाशी टू व्हीलरला काय केलं तर आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया थोडीशी. त्याची शूटिंग नाही भेटणार आपल्याला, पण आम्ही बघितलं आहे
त्यांच्याकडे माहिती घेऊया आपण. आणि काका गाडी लागते गाडी. आणि हे घर वैशाली मावशीचं घर आणि गाडी वैशाली मावशीचं. हाच तो गोल्या, हाच तो. हा पांढरा शर्ट घातला तोच गोल्या. वर जायचंय जायचंय वरती फक्त स्लोप आहे म्हणून त्यामुळे जाता बघायला काय येणार नाही. हात करायचं सांग, हात करायचं सांग. हा करते बघ, काढ असंच काढ. हा नॅचरल काढ. अरे याच्याकडे बघा, हात करायला. हा थांब तुला काढून देतो. तुझ्या हाताला येते तेवढे काढ. हॅलो पुष्पा, हाताला येतं ते काढ, बाकीचे नंतर काढेल तो. चांगले पिकलेले आहेत, काढ. होय खाऊन बघ. हां डोक्यावरचे पडतात पट करून. बेडरूम इकडे मागची बाजू, इथे संडासची बाजू. इथे हा एक बेडरूम, त्याला अटॅच संडास बाथरूम. हे इथे किचन मावशीचं. हे वरती जाण्याचं जिने. वरती जाऊया आपण, वरती वरच्या घरचं. हे हॉल टाईपच आहे, असं त्या लोकांनी बनवलं आहे मावशीने. बघा, आणि लाईट आहे ना त्याच्यातून कलरफुल लाईट येते, आणि त्याच्यातून गाणी पण ऐकायला भेटतात आपल्याला. मी तुम्हाला दाखवलं असं रात्री, भेटलं नाही काढायला आपल्याला. मावशीचा म्हणून इथे झोपला आहे, ती नको बेडरूम. हा इथे एक बेडरूम आहे, बघू शकता तुम्ही. ते संडास बाथरूम. ते मावशीचा मुलगा झोपला, म्हणजे माझा भाऊ. ते देवाची रूम मोठी. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधून मूर्ती आणली मावशी असं सांगत होती. हा पॅसेज आहे पूर्ण गच्ची टाईपमध्ये, पूर्ण ओपन आहे. काका सांगत ते काच लावणार आता पूर्ण, जी अर्धी काच येते ना त्या टाईपमध्ये. आणि समोरच रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. गाडी दिसली असेल आता टू व्हीलर जाताना. आणि हा मावशीचा घराच्या बाहेरचा पॅसेज आहे. पॅसेजमध्ये झाडं बिडं सगळी आहेत.
काका इथे पेरू आहेत. त्यांच्या घरच्या आवारात त्यांनी खूप झाडं लावलीत. पेरूची झाडं, बाकी केळीची झाडं, बाकी अजून झाडं लावली. तिथे ते केळीच्या मागे तिथे त्यांनी अजून काय काय वेगळं लावलं आहे. फुलझाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत खूप. बावडी इथं शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आता आपण थोडा ब्रेक घेऊया. काय घेऊया? ब्रेक नंतर परत बघूया. हे असंच ओपन एरिया आहे आणि याला अटॅच शिडे दिलेत. तो वरती सामान विमान ठेवायला बघू शकतात तुम्ही. ते तुम्हाला दाखवायचं राहिलं म्हणून आता चला मग.